नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे 13 डिसेंबरपासूनच मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. तर या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये आपल्याला 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर मल्हारी सप्तशतीचे पारायण करायचे आहे. मल्हारी सप्तशतीचं पारायण करणं म्हणजे आपल्या कुलदेवताची अनन्यसाधारण महत्त्वाची सेवा आहे. आपण आपल्या कुलदेवीची कुलदेवाची सेवा केल्याने आपल्या 7 पिढ्या दोषमुक्त होतात. कुठलाच दोष आपल्या घराला लागत नाही. त्यामुळे आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीची मूर्ती आणि कुलदेवाचा टाक असायलाच पाहिजे. तुम्हाला जर तुमचे कुलदेव माहीत नसतील तर माहीत करून घ्या आणि आजच आपल्या देवघरामध्ये कुलदेवतांचे टाक स्थापन करा. तर आज आपण मल्हारी सप्तशतीचे पारायण कसे करावे, कुणी करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मल्हारी सप्तशती हा ग्रंथ वाचायला अतिशय सोपा आहे. या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. हा ग्रंथ शक्यतो घरातील पुरुषाने वाचावा. परंतु त्यांना वेळ मिळत नसेल, काही कारणास्तव शक्य होत नसेल तर महिलासुद्धा हा ग्रंथ वाचू शकतात. या ग्रंथातील 1 ते 14 अध्याय वाचणं म्हणजे एक पाठ करणं आहे आणि एक पाठ म्हणजे एक पारायण आहे. तर तुम्ही 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर संकल्प करून 5 पाठ करू शकता. म्हणजेच रोज एक पाठ करायचा आहे. तुम्हाला हे 6 दिवस उपवासही करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर रोजच्या नित्यसेवेमध्ये रोज 1 अध्याय किंवा 2 अध्याय तुम्ही वाचू शकता. तसेच तुम्ही जर दर रविवारी असे 21 रविवारी 21 पाठ पूर्ण केले तर तुम्हाला दुसरं काहीच करण्याची वेळ येत नाही. यामुळे तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतात. घरातील वादविवाद नाहीसे होतात. घरामध्ये सुखसमृद्धी येते. तुमच्या आयुष्याला एक नवीन गती प्राप्त होते. तर बऱ्याच जणांकडे या षडरात्रोत्सवामध्ये घट बसवले जातात. अखंड दिवा लावला जातो. तुम्ही जरी घट बसवत नसाल तरी अखंड दिवा लावू शकता आणि ही सेवा करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर खंडोबा नवरात्रीचे घट बसवत असतील तर त्यांच्या समोर बसून किंवा घट बसवत नसतील तर देव्हाऱ्यासमोर बसून आपल्याला 5 दिवस हा ग्रंथ वाचायचा आहे. तर त्यासाठी देव्हाऱ्यासमोर एक वेगळा पाट मांडून त्यावर हा ग्रंथ ठेवा. या ग्रंथाची हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्या. दिवा प्रज्वलित करून दिव्यानेही ओवाळून घ्यावं. त्याचप्रमाणे धूप अगरबत्ती लावावी. वाचन चालू असताना सुद्धा पूर्ण वेळ अगरबत्ती चालू असावी. तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यावं. ग्रंथ वाचन सुरू करण्याआधी 1 वेळा स्वामी स्तवन म्हणावं, 1 वेळा मल्हारी कवच म्हणावं, तसेच 1 वेळा मल्हारी मंत्रही म्हणावा. त्यानंतर पहिल्या अध्यायापासून वाचनाला सुरुवात करावी. मल्हारी सप्तशतीचे पारायण चालू असताना 6 दिवस हा ग्रंथ जागेवरून हलवू नये. रोज एकदा तरी खंडोबाची आरती करावी. भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणावं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही अर्पण करावा. त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीला खंडोबाची 5 पुरुषांनी एकत्र येऊन बेल भंडारा उधळून तळी भरावी. आपल्या कपाळी भंडारा लावावा. देवाला अर्पण केलेला नैवेद्य ग्रहण करावा. त्यानंतर बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात किंवा कांद्याच्या पातीची भाजी असा नैवेद्य खंडोबाला दाखवावा व त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे. तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरीही तुम्ही मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. या ग्रंथाचं पारायण जर स्त्रिया करत असतील तर हे ग्रंथ वाचन करताना स्त्रियांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत. तसेच साडी नेसावी, हातात बांगड्या घालाव्यात, कपाळी हळदी कुंकू लावावं. त्याचप्रमाणे पुरुष जर या ग्रंथाचं पारायण करत असतील तर चामड्याची वस्तू अंगावर घालू नयेत. तुमच्याकडे जर पिवळे वस्त्र असतील तर ते पिवळे वस्त्र घालून तुम्ही हे पारायण करू शकता. त्याचबरोबर या पारायण काळामध्ये चुकूनही मांसाहार करू नये. वर्षातून एकदा तरी आपल्या हातून आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा होणं अनिवार्य आहे. कारण आपली कुलदेवी आणि आपले कुलदेव हे आपल्या माता पिता समान आहेत. त्यामुळे त्यांची कृपा आपल्यावर असणं खूपच आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, ही असते कुलदेवीची सेवा. तसेच आता मार्तंड भैरव षडरात्रोत्सवामध्ये मल्हारी सप्तशतीचे पाठ करावेत. ही होईल कुलदेवाची सेवा.
म्हणजेच खंडोबाची सेवा. तर आपल्या सांसारिक जीवन सुखकर होण्यासाठी जशी कुलदेवीची सेवा गरजेची असते, तशीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी, प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी कुलदेवाची सेवा तितकीच महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने या दिव्य अशा मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करा. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकटे येतील, तेव्हा हीच सेवा तुम्हाला तारून नेईल. तर अशा पद्धतीने माझ्या या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.